नवी मुंबईतील सारसोळे स्थानिक मासळी विक्रेत्या महिलांसाठी सुसज्ज मासळी मार्केटची उभारणी करण्यात आली आहे। भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून 75 लाख रुपये खर्चून नवी मुंबई मानपाच्या माध्यमातून या मासळी मार्केटची उभारणी करण्यात आली आहे। यावेळी उघड्यावर मासळी विक्री करणाऱ्या महिलांना याचा मोठा फायदा होणार असून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत। यावेळी मासळी मार्केटला परवानगी नसल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांना आमदार मंदा म्हात्रे यांनी खडेबोल सुनावले। त्या इमारतींचा जायजा घ्या, त्या कोणी उभा केला, का उभा केला, कोणाला किती पैसे मिळाले, का त्या इमारती अजून सुरू होत नाही। आम्ही तर या महिला पावसात बसतात म्हणून हा लोकार्पण सोहळा त्यांना देण्याचं कार्य केलं। आपण बघितलं गेल्या महिन्यात किती पाऊस होता, या बिचारा पावसात म्हातारा भगिनी आमच्या तापानी पणपणल्या तरी बसत होत्या। आयुक्तांना सांगितलं लोकार्पण करा, तुम्ही अनेक इमारती बांधल्या आहेत पण अजून लोकार्पण केलेला नाहीत, त्या बिल्डिंगी इमारती खराब व्हायला आल्या, मग ही इमारती 75 लाखाची खराब करायची का? या लोकांना त्या सुविधा द्यायच्या नाही का? OCCC होत राहील, यात काय मंदाताईला येऊन राहायचं नाही आहे का? मंदाताईला इथे बिझनेस नाही करायचा आहे, पण केवळ आणि केवळ हा इकडच्या लोकांचा विकास होऊ नये आणि झाला तर तो आपल्या माध्यमातून व्हावा, आपल्याला त्याचं कमिशन मिळावं, आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळावं, या हेतूने ही इमारतचं आज उद्घाटन करताना बोंबाबोंब केली। काही पत्रकारांना आताशी धरलं। OCCC पालिकेची इमारत, पालिका त्याला देणारच ना। याच्यात काय होणार आहे? काय ड्रग्स सप्लाय होणार आहे? याच्यात काय दारूचा गुत्ता चालणार आहे? याच्यात काय चालणार आहे? तर गरीब बायका आपल्या पोट भरणार आहे, ज्यांचं सर्वस्व गेलं त्या नव्या मुंबईसाठी, ज्यांच्या जमिनी गेल्या, शेती गेली, मच्छीमारी संपुष्टात आली, त्यांच्यासाठी छोटी वास्तू बांधली, तेवढं पोट दुखाण्याचं काही कारण नव्हतं असं मला सांगावंच वाटतं आपल्या माध्यमातून। यांनी तलाव चोरी करून खाल्ले, तलावावर इमारती बांधल्या, यांनी इकडचे किती भूखंड विकले, कोणी विकले? माझ्याकडे आहे ना। जेव्हा गाव प्रस्थापित केलं तर गावाला ना या लोकांनी पुनर्वसन केलं का? त्या गावाला मी निवडून आल्यावर पुनर्वसन केलं, 1 रुपया पण MIDCला न देता त्या कुक्षेत गावाचं मी पुनर्वसन केलं। त्यात सुद्धा अमोल कांबळे, जनशक्ती, नवी मुंबई।